शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अविनाश पुन्हा एकदा डाळिंब शेतीमधल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दर्शको, मी डाळिंबाचा आगार असलेला जो सांगोल तालुका आहे त्या सांगोल तालुक्यातल्या नाझरे या गावातील राजाराम बनसोडे जे शिक्षक होते, रिटायर झालेत, त्यांच्या 2 एकराच्या डाळिंबाच्या बागेमध्ये बसलोय. आणि माझ्यासोबत दुसऱ्या बाजूला श्रीमंत कुटे सर आहेत, जे या बागेचे खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आहेत. आणि या भागामधल्या जवळपास 450 ते 500 बागा त्यांच्या नेतृत्वाखाली करत शेतकरी काम करतायत. ही 2 तशा अर्थानं मातब्बर, बोलकी, डाळिंबामधला अभ्यास असणारी सर शिक्षक असल्यामुळं आणि शेतीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन, त्यासोबतच मग प्रत्येक गोष्टीमध्ये काम करण्याची त्यांची पद्धत, या सगळ्या गोष्टी आणि मग ही 2 एकराची ही जी काही बाग आहे त्याचं आता महिन्याभरामध्ये हार्वेस्टिंग होत असताना महिन्याभराच्या पूर्वीचा व्हिडिओ मी शूट करतोय. याच व्हिडिओमध्ये ही कमिटमेंट आहे की पुढे या बागेचा हार्वेस्टिंगचा देखील व्हिडिओ आम्ही शेतकऱ्यांसाठी घेऊन येतोय. तुम्हाला असं वाटेल की मी पूर्वी फक्त हार्वेस्टिंगचे व्हिडिओ शूट करायचो आणि मग बऱ्याच वेळा शेतकऱ्याला एकरी इतकं उत्पन्न मिळालं, तितकं उत्पन्न मिळालं, ह्या पैशाच्या गोष्टी सांगायचो. परंतु जसं पुढे जाईल आणि शेतकऱ्यांच्या कमेंट फोन येत गेले तसं लक्षात आलं की शेतकऱ्याला मधल्यातली प्रॅक्टिस सांगणं देखील गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा हार्वेस्टिंगचा एखादा व्हिडिओ करेपर्यंत तो लोकांपर्यंत जाईपर्यंत त्या शेतकऱ्यांना त्याच्या बागेमध्ये चुकीच्या 2-3 प्रॅक्टिस करून झालेल्या असायच्या. आणि मग तिथं त्याला असं वाटायचं की सर, हा व्हिडिओ जर पूर्वी आमच्याकडे आला असता तर आम्ही काहीतरी बरोबर अजून केलं असतं. तर ती बरोबरची संधी चुकू नये यासाठी खरं तर मी मध्ये आधी जाऊन अशा पद्धतीने व्हिडिओ शूट करतोय. तुमच्या दोघांचं पहिलं तर स्वागत. आणि सर, खरं तर ही 2 एकराची बाग आहे. आता ज्यावेळेला आपण बागेमधनं फिरलोय तर अक्षरशः दुसऱ्या वर्षाची असून देखील ज्या पद्धतीची झाडं तयार आहेत आणि ज्या पद्धतीचा माल आहे, जवळपास 99% माल हा काडीला सेट झालेला माल आहे. त्यामुळे त्याची साईज चांगली होते, कलर चांगला यायला सुरू झालाय. आणि सगळ्यात मला आवडलेली गोष्ट अशी की तुमचं झाड बघायजोग आहे. हे सगळं देखणं रूप कसं आलं, कशी प्रॅक्टिस केली, कुठे सर आणि तुम्ही याच्यामध्ये कसं काम करता, हे सगळं बोलूयाच आपण. पण नेमकं आपण शिक्षकाची ही नोकरी, त्यातली रिटायरमेंट झाल्यानंतर ही डाळिंबाची बाग वगैरे करावी, ह्या अशा गोष्टी कधी नेमक्या मनात आल्या? मी मुळातच जातीनं माळी असल्यामुळे शेतीची आवडी होतीच. पण आपल्याला जर आर्थिक सोर्स वाढवायचा असेल तर फळ उत्पादनाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून फळ उत्पादनामध्ये डाळिंब हे सगळ्यात जास्त उत्पन्न देणारं पीक आहे. त्यामुळे ह्याच्याकडे मी वळलो. आता हे डाळिंबाची किती नेमकी एकर, 2 एकर तुम्ही सांगितलं, किती बाय कितीचं अंतर आणि किती झाड बसले? 2 एकर क्षेत्र आहे. हे 14 बाय 9 ची लागण आहे आपली. आणि 2 एकरामध्ये 600 झाडं बसलेत आपली टोटली. 2 एकरात 600. तसं मला वाटतं अंतर तुम्ही चांगलं सोडलंय. अंतर कसं आहे, हवा खेळती राहते, काडी सुटसुटीत राहते आणि झाड मोठं व्हायला वाव मिळतो. आणि झाड मोठं झालं तर आपल्याला फळांची संख्या वाढणार आहे, उत्पन्न वाढणार आहे. कमी अंतरावर जर लागण असेल तर आपल्याला तेवढं किमान 10-15 वर्ष जर आपलं डाळिंब झाड टिकलं तर ते मोठं होणार आणि उत्पन्न आपलं वाढणार आहे ना. बरोबर. आता मला सांगा, हे दुसरं वर्ष आहे. हो. पहिल्या वर्षाचा अनुभव आणि दुसऱ्या वर्षाचा अनुभव ह्याच्यामध्ये काय बदल दिसतो? पहिल्या वर्षी कसं, आता आम्ही स्वतःच्या ह्यानंच केलं होतं. थोडं इतर मार्गदर्शन होतं, पण अमुक जण मारणार, हे मारा ते मारा, अशा करण्यामध्ये आमचे जवळजवळ 73 स्प्रे झाले होते गेल्या वर्षी. पण या वर्षी कुटे साहेबाच्या मार्गदर्शन केल्यामुळं 35 फवारण्यामध्ये आमची बाग एंड होते. म्हणजे जवळपास निम्म्या फवारण्या कमी झाल्या. पण निम्मा खर्च, स्प्रेचा खर्च निम्मा 50% आला आपला. आता खरं तर हा फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपण बऱ्याच वेळा बघतो की शेतीमधला उत्पादन खर्च शेतकऱ्यांना कमी केला पाहिजे, ही मांडणी अनेक वेळा अनेक ठिकाणाहून केली जाते. याचं महत्वाचं कारण म्हणजे उद्या पिकलेला माल मार्केटला गेल्यानंतर त्याला दर काय मिळेल हे आपल्या कुणाच्याच हातामध्ये नाही. मग अशा वेळेला उत्पादन खर्च जर मर्यादित ठेवला तर उद्या जरी मार्केटला रेट कमी सापडला तरी शेतकऱ्याचं नुकसान येत नाही, त्याचा खर्च वजून नफा त्याचा व्यवस्थित राहतो. त्यामुळे खर्च कमी होणं मला वाटतं जास्त गरज आहे. पण का खर्च कमी झाल्यानंतर बागेवर काय परिणाम झाला का किंवा काय त्यात? खर्च उलट कमी असून सुद्धा यावेळेला फळाची ग्रोथ गेल्या वर्षापेक्षा दुप्पट चांगली आहे. बरं. साईज जवळजवळ 80% 85% माल एकसारखा आहे. आणि गेल्या वर्षी कसं फळांची संख्या थोडी बारीक राहिली होती, साईज इतकी आली नव्हती. आणि गेल्या वर्षी कसं थोडं स्वतःच्या शेड्यूलने केल्यामुळे थोडं काही औषधाचं चुकीच्या थोड्या फवारण्या केल्यामुळे स्क्रॉचिंग बी आलं होतं फवार. त्याच्यामुळं रेट मार्केट रेटपेक्षा 20 रुपयानं कमी माल विकावा लागला गेल्या वर्षी क्रॉचिंगमुळे. आता मला सांगा, हे जेव्हा तुम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली जाता, किती दिवसातून भेट होते सरांची तुमच्या आणि हे काम कसं चालतंय नेमकं? सरांची व्हिजिट 15 दिवसाला होते. पूर्ण बागेमध्ये राऊंड मारतात आणि जे काय कमतरता आहे किंवा काय कमी जास्त जे काय लिक्विड असेल किंवा स्प्रेच असेल तर त्याचं मार्गदर्शन व्यवस्थित केलं जातं. आणि मुळातच ते कसं ऍग्री आणि अधिक त्यांचं प्रॅक्टिस आहे, म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन असल्यामुळे अनुभव, अधिक त्यांचं ऍग्रीचं नॉलेज म्हणजे शिक्षणातलं नॉलेज, या दोन्हीचं कॉम्बिनेशन मध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये औषधामध्ये घटक, त्याचा
डाळिंबावर होणारा परिणाम हे सगळं अगदी व्यवस्थित त्यांचं भरपूर अभ्यास आहे आणि त्याच्यामुळं त्यावेळेला जी बाग आहे आमची 1 नंबर आहे असं मला तरी वाटतंय. आणि दिसतंय ते खरं तर आणि झाडावर दिसतंय तुम्हाला बी निदर्शनाला आलेलं आहे. अगदी. सगळं आता मला तुम्ही सांगा फिरलायच. की आता ज्या वेळेला सुरुवात केली तुम्ही ह्याचं पाणी किती तारखेचं आहे नेमकं आणि कशी सुरुवात झाली त्याची? पाणी 31 डिसेंबरचं आहे. ओके. 25 डिसेंबरचं एप्रिल आहे आणि 31 डिसेंबरचं पाणी आहे. आता ज्या भागा डिसेंबर मध्ये आल्या त्या भागा फुटायला बऱ्याच जणांना त्रास झाला तर त्या समस्या तुम्हाला जाणवल्या का? अजिबात नाही. कारण आमच्या आसपास आता चोपडीचा एरिया माझ्या ह्याच्यापासून बागेपासून जवळ आहे. तर चोपडीच्या बऱ्याचशा बागा ह्या तेलकटनं गेल्या आणि भरपूर तेलकट आलंय. आता सुद्धा तेलकट चालू आहे. पण आपल्या बागेमध्ये अजून एकही तेलकटचं फळ दिसत नाही. कोडावर तेलकट आहे काय 10-20 झाडावरणी आहे तेलकट कोडावरणी, पण फळावर कुठंही नाही. आता मला सांगा तुम्ही ज्यावेळेला सुरुवातीला डिसेंबर मध्ये भार धरला त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही पुढे पानगळ करून ऍक्च्युली कळ्यांमध्ये आला तर त्यावेळेला काय होतं? कारण ह्या वर्षी मी बऱ्याच जणांना बघतोय की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बागा इतक्या लालभडक दिसल्या आणि त्यानंतर ती सगळी नरकळी ड्रॉप झाली आणि नंतर झाडामध्ये ताकदच राहील नाही. त्यामुळे मादी कळी जेवढ्या ताकदीने यायला पाहिजे तेवढ्या आल्या नाही, चौक्या तशा बसल्या नाही त्या मादी कळीच्या. ती समस्या तुम्हाला होती? आपल्याला तसं काही समस्या आली नाही. उलट ह्या वेळेला 21व्या दिवशी पूर्ण कळी आपली बाहेर पडली होती. काय कारण ह्याच्या पाठीमागे असं? आता कुठे साहेबाचं मार्गदर्शन, बाकीचं त्यांचं जे काही डोस आहेत, त्यानंतर ह्याच्या अगोदर म्हणजे पूर्व मशागत म्हणजे बहार धरण्याच्या अगोदरची जी काळजी आहे त्या अगोदरपासून म्हणजे गेल्या वर्षी बाग तुटल्यापासून ते आम्हाला कन्सल्टिंग करतात. शेवटच्या टप्प्यामध्ये गेल्या वर्षी त्यांना 1 महिना आम्ही कन्सल्टिंगला बोललो होतं आम्हाला माहित झाल्यानंतर. ओके. तर त्यावेळेपासून ते कन्सल्टिंग करतात. खरं तर ही सुरुवातीचा टप्पा बागामधला, कारण कुठे साहेब तुमच्याशी मला जास्त डिटेल शेतकऱ्यापेक्षा बोलायचं आहे कारण तुम्ही हीच काय तर ह्या भागातल्या बऱ्याच बागा तुम्ही सतत जाताय त्याच्यामध्ये काम करताय. रेस्ट पिरियड मधलं काम हा मला वाटतं बागाचा आत्मा आहे खऱ्या अर्थानं. कारण बऱ्याच वेळा डाळिंबाची बाग रेस्टवर सोडली की शेतकरी बी लग्न खा पाहुण्याकडे हिंड इकडे तिकडे करत त्याला वाटतं बागाला रेस्ट मिळाली, मला पण रेस्ट मिळाली. पण उलट असं आहे की बाग ज्या काळात रेस्टमध्ये असते त्या काळात शेतकरी जास्त सक्रिय असणं गरजेचं असतो. तो रेस्ट पिरियड ज्या कन्सल्टंटला जमला, शेतकऱ्याला जमला, त्याच्या बागा चांगल्या येते. तर ते नेमका रेस्ट पिरियड मध्ये कशा पद्धतीनं काम केलं जातं इथंच नाही, थोडीशी आता हा व्हिडिओ मी सरांसोबत बोलतोयच, परंतु मला तुमच्याकडून ओव्हरऑल आमचा जो प्रत्येक शेतकरी पलीकडनं डाळिंबाचा हा व्हिडिओ बघतोय त्याला ही माहिती जावी या हिशोबाने इथं काय केलं सांगाच, पण अनेक ठिकाणी काय केलं पाहिजे ही देखील माहिती तुमच्याकडून आम्हाला मिळणं अपेक्षित आहे. तर थोडंसं रेस्ट पिरियड बद्दल डिटेलिंग थोडं आमच्या शेतकऱ्यांना द्या. रेस्ट पिरियड सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण शेणखत कुजवून घालणं गरजेचं आहे तितकंच. म्हणजे शेणखतावर काम महत्वाचं आहे सगळं. तर काय शेतकरी मी सुरुवातीला कन्सल्टिंग म्हणून सुरुवातीला प्लॉटवर जातो त्यावेळेला असा प्रॉब्लेम होतोय की आहे तसा आणायचा मार्केटमधनं शेणखत तुमचा आणि डायरेक्ट घालायचा ते न कुजवता. नंतर पुढल्या वर्षी आहे तशा त्या शेणाच्या गवऱ्या निघाल्यासारखं निघतंय. बरोबर. असं न करता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेणखताची भटी लावणं गरजेचं आहे. तर माझ्या सिस्टीम कशी असते की सुरुवातीला मी एकरी 4 ते 5 टॉली शेणखत घेतो. त्याच्यामध्ये 3 ते 4 टन मळी घेतो, कंपोस्ट मळी, आणि त्याचं सिंगल सुपर फॉस्फेट टाकून मिक्सिंग करतो आणि त्याच्यावरती आपण पाणी देऊन वलावा करतो आणि नंतर डिकम्पोजर बॅक्टेरिया मारून ते खत कुजवतो चांगल्या प्रकारे. अगदी चहाच्या पत्तीसारखा खत कुजवतोय. ते आम्ही इथं 15 ते 20 किलो 25 किलो पर्यंत टाकतोय. म्हणजे मार्केटमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आहे की माझं रासायनिक डोस एकदम कमीत कमी, रासायनिकचा महाराज नाही, अगदी 10, 26, 200 ग्रॅम पर्यंत जातं फक्त. बऱ्यापैकी महत्वाचं बोन मिल असू द्या किंवा म्हणजे एकदम ऑर्गॅनिक वर जास्त काम असतं. आणि म्हणजे सरांच्या प्लॉटवर म्हणण्यापेक्षा सगळ्याच्याच प्लॉटवरती रासायनिकचा मारा एकदम कमीत कमी. आता सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा तुम्ही बेड प्रिपरेशन करता किंवा बेसल डोस भरून घेता, बेड फोडले जात असते तर तुमची प्रॅक्टिस तुम्हाला माहित आहे, तर ते नेमकं काम कसं चालतं आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये किती डोस बसला जातो खाली किंवा काय काय असतं त्यात? साधारणतः आमचं निंबोळी असतं, करंजी असतं किंवा तुमचं बोन मिल असतंय, परत बॅक्टेरियनचं ऑर्गॅनिक कन्सर्सिया म्हणून असतं किंवा तुमचं 10-26 थोड्याच प्रमाणात असतं, एसओपी नॉर्मली असतं, बेन्सल्फ असतं. म्हणजे अगदी कमीत कमी, जास्तीत जास्त नाही टाकत मी. एकदम जास्त खाऊ घालत नाही, टप्प्याटप्प्याने घालतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते एकदम टाकलं तर ती खराब होऊन जाणार आहे किंवा ती घेणार पण नाही आणि जमिनीला आपला त्रास होणार आहे. बरोबर. त्याच्यामुळं मी कमीत कमी टाकतो आणि जास्तीत जास्त स्लरीवर भर असतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी. आणि नंबर ऑफ स्प्रे म्हणजे असतात की एकदम कमीत कमी स्प्रे असतात. तर सुरुवातीला सरांचाच प्लॉट वर 70-75 स्प्रे जात होतं. आता मी 50% वाढलेत, हार्वेस्टिंगला प्लॉट आलेला आहे. तर म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं. 50% स्प्रे कमी येतात
हे कशामुळे कमी येतात किंवा मग समोरचे असे वाढतात? आता तुमच्या अगोदर ह्यांच्याकडे काही लोकांची कन्सल्टिंग होती, येत जात होते किंवा हे स्वतः करत होते, त्यावेळेला 70 स्प्रे. आता हे 35 स्प्रे जर एका वर्ष कमी झाले तर एका स्प्रेचा खर्च साधारण किती असतो बघा? 3 ते 4 3,000. म्हणजे नाही म्हणलं तरी 1,00,000 रुपयाचा तर खर्च शेतकऱ्याचा वाचतोय 30-35 स्प्रे मध्ये. तर हे स्प्रे कमी होते म्हणजे नेमकं काय मेकॅनिझम चालतंय? सर्वात महत्वाचं म्हणजे काय आहे की आपण ज्या वेळेला रेस्ट पिरियडला शेणखत कुजवून घालतो, हे सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये. आणि डोस, रासायनिक डोसचा कमी मारा. आणि रेस्ट पिरियडला समजा कॉपरचा स्प्रे म्हणा असू द्या किंवा तुमचं एक नॉर्मली पोटॅश लेवल, काडीची कमतरता, काडी जर कमी असेल तर काडी तयार करून घेतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला ज्या वेळेला इतर मारेल त्यावेळेला आपल्याला 21व्या दिवशी डायरेक्ट कॅप्सूल साईजच मिळणार आपल्याला. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि मला माझ्याकडे एवढं 400-500 प्लॉट आहेत, पण एकालाही जवळ सिंगल सुद्धा प्रॉब्लेम नाही की मला सेटिंगला प्रॉब्लेम आलाय. येतच नाही, आजपर्यंत आलेला नाही. ज्यावेळेला प्रॅक्टिस मागल्या 5 वर्ष पाठीमाग कमी होतो तेव्हा येत होता, पण आता भयानक ह्यामध्ये प्रॅक्टिस केलेलं आहे आणि झालेलं पण आहे. त्याच्यामुळे सहजासहजी आमचं काम होऊन जात आहे. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही कॅप्सूल साईजच्या कळीच्या संदर्भाने बोलणार, मला फक्त त्याच्या अगोदर एक जायचं की तुम्ही जे खताची गोष्ट सांगताय की मी रासायनिक खताचा वापर कमी करतो, तर हे ऐकाय पण छान वाटतंय आणि शेतीसाठी बी चांगलं आहे. कारण आपण म्हणतो की बाबा मी निर्माण काय करू शकत नाही तर शेती नवी निर्माण करू शकत नाही. माझ्या बापजात्यानं वर्षामध्ये मला जी शेती दिली, ज्या ताकदीची दिली, ती जमीन, ती ताकद पुढच्या पिढीला देत असताना ती जमीन नापीक करून नाही दिली पाहिजे. त्यासाठी रासायनिक खताचा कमी वापर, जमिनीचा कार्बन चांगला करणं, ऑर्गॅनिझम गोष्टी वाढवणं, हे सगळं अलीकडच्या काळामध्ये ऐकतो. पण हे सगळं होत असताना सायमल्टेनियसली खाली काही घातलं तरी अपटेक सिस्टीम असणं फार महत्वाची गोष्ट आहे. तर ते अपटेक होण्यासाठी पांढऱ्या मुळ्या चांगल्या चालल्या पाहिजे. डाळिंबामध्ये निमॅटोडचा अटॅक आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये होतो, लोकांचं लक्ष देत नाहीत. पाणी नियोजन लोकांचं प्रॉपर नसतं. मुळात हे काटेरी वनस्पती आहे, शुष्क पर्णी आहे ही, याला पाणी तशा अर्थानं कमी लागतं. तर हे थोडंसं तुमच्या बागेमध्ये अपटेक प्रॉपर होतं का? ते अपटेक प्रॉपर व्हावं यासाठी तुमची कन्सल्टन्सी काय सांगते आणि त्यासाठीच लागलेलं पाणी नियोजन आणि बाकीच्या गोष्टी काय असतात? सुरुवात महत्वाचं म्हणजे काय आहे की आपला खत कुजवल्यानंतर आपल्याला मुळीला कधीही अडचण येणार नाही. सगळ्यात महत्वाचं, मुळी कंटिन्यू ऍक्टिव्ह राहिल्यानंतर झाड कंटिन्यू ऍक्टिव्ह राहतं. बरोबर. झाड कंटिन्यू ऍक्टिव्ह राहिल्यानंतर तुम्हाला फळापर्यंत जी काय आपण दिलेलं न्यूट्रिशन आहे ती पूर्ण प्रॉपर मिळतं त्या फळांना. त्यामुळे फळांची साईज वगैरे एक्स्ट्रा काही करायला लागत नाही. नॅचरल ती स्वतः काम करणार आहे स्वतःसाठी. बरोबर. आपण काय करतो की 1 दिवसाआड 2 दिवसाआड मार्केटमध्ये पद्धत चालू आहे, 1 दिवसाआड स्प्रे मारणं, 2 दिवसाआड स्प्रे मारणं, कंटिन्यू स्प्रे. त्या झाडाला आपण काय म्हणजे त्याला उमजूच देत नाही आपल्या भाषेत. म्हणजे काय दुसरं व्हायच्या अगोदरच त्याला द्यायचं, व्हायच्या अगोदर म्हणजे ऍडव्हान्स स्प्रे भयानक चाललेत आणि नको आहे ते पण चाललेत. त्यामुळे आता आमची सिस्टीम काय, ज्या प्लॉटवर समजा आता झिंक डिफिशियन्सी दिसली तर झिंकच देणार. आता सर्वसाधारण ही हलक्या प्रती जमीन आहे, म्हणजे मुरमाड आहे किंवा त्या गोष्टी, तर ह्या गोष्टी ह्या जमिनीला काय कमी आहे सगळ्यात महत्वाचं ते शोधून काढतो. ज्यावेळेस झाडावरती काय डिफिशियन्सी आहे, समजा बोरॉनची असू दे, झिंक असू दे, किंवा फेरस असू दे, किंवा ऑल काय असू दे, तर फेरसचं डिफिशियन्सी जाणवलं तर फेरसच देणार, पण त्याला अपटॅकसाठी देणार सगळ्यात महत्वाचं. आणि ह्या सगळं काय करत असताना की मुळे ऍक्टिव्ह ठेवतो. मुळी आम्हाला बंद करू शकत नाही. मुळी भयानक असते आमची कंटिन्यू. मग तुमचं पाचट असू द्या किंवा ह्या. आणि विषय महत्वाचा काय आहे की आपण ज्या वेळेला आता ही मारा नसून सुद्धा मी 2 दिवसाआड पाणी द्यायला होतो शेतकऱ्यांना. 2 दिवसाआड म्हणजे ऑफसा कंडिशनला. बरोबर. म्हणजे असं कधीही म्हणत नाही 1 दिवसाआड, 2 दिवसाआड, 3 दिवसाआड, पण पूर्ण ऑफसा आल्यानंतर मॉइश्चर चांगलं पकडल्यानंतर आपण पाणी द्यायला होतो. पाणी असतं भरपूर असतं, काय अडचण नाही, म्हणजे सिस्टमॅटिक. त्या झाडाचे कॅपॅसिटर 30 लिटर 35 लिटर. आता साधारणतः आमचा डिपर आहे 7 ते 8 लिटर. 8 लिटरचा डिपर आहे. नेटाफिमचा डिपर आहे. 3 डिपर आहेत. साधारणतः 2 तास आम्ही देतोच. 48 तास. आताच्या स्टेपला 48 तास पाणी जात आहे, म्हणजे 48 लिटर पाणी जात आहे. बरोबर. तर ही सिस्टीम आहे. आणि ऑफसा कंडिशन राहिल्यामुळं ज्या वेळेला नेक्स्ट पाणी आपण देतो ऑफशाला त्यावेळेला झाड डायरेक्ट पकडतं, सगळ्यात महत्वाचं. आणि ज्या वेळेला आपण ऑफसा कंडिशनला पाणी देतो त्यावेळेला झाडाला सुद्धा पाण्याची तितकीच गरज असते, त्यावेळेला ती घेते. आणि आपण पाणी सोडत राहिलो तर झाड असं पाण्याने फुल भरलेलं असते, आपलं स्प्रे वाढतात. स्प्रे दिला तर झाड घेणार नाही. झाडाला आपला स्प्रे कधी पोचतो की आपण ज्या वेळेला झाडाची पाण्याची डेफिशियन्सी ठेवतो, म्हणजे पाण्याची कमतरता ठेवतो, पाणी गरज आहे असं वाटवतो, त्यावेळेला झाड पाणी स्प्रे चांगला घेत आहे. आणि तुमचं मग स्कॉर्चिंग दिसणार नाही किंवा झाडाची साईजला कोणती अडचण येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करतोय.
आणि स्प्रे पण जास्त देत नाही, हा सगळ्यात महत्वाचा. 6व्या 7व्या दिवशी कधी 8व्या दिवशी स्प्रे पडतो आपल्याला. म्हणजे स्प्रे आता काय शेतकरी माझ्याकडे आहेत जे 70 75 80 स्प्रे 100 स्प्रे पर्यंत गेलेले शेतकरी आहेत, पण त्या शेतकऱ्यांना नवीन आल्यानंतर माझ्याकडे म्हणजे ते नवीन आलेत माझ्याकडे, तेवढा मी स्प्रे दिलं, लांब अंतर लांब लांब टाकून दिलं का ते विचार करते एवढं लांब लांब का अंतर आपल्याला अडचण येईल. मी फक्त एकच ठामपणाने सांगतोय की ही दिल्यानंतर तुम्हाला बिलकुल अडचण येणार नाही. सरांचं सुद्धा, सरांच्या मुलांचं म्हणजे चिरंजीव आहेत ते म्हणतो ते अहो स्प्रे द्या की अजून पण कमी देताय तुम्ही स्प्रे, 6व्या 7व्या दिवशी काय होईल का, काही होत नाही, तुम्ही 100% मी सांगतोय तेवढंच करा, जास्त स्प्रे देऊ नका. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही हे निघते कळी त्यावेळेला पुन्हा पुढे साईज कड जाणं महत्वाचं असतं शेतकऱ्या, तर साईज वर माल जावा ह्यासाठी पुन्हा तुमचं सुरुवातीचं खत भरणे आणि ती प्रॅक्टिस आहेच, तिथे तुमचे आपटेक प्रॉपर होते, ताकद झाडाला मिळतेच, पण वरून पुन्हा अशा काही गोष्टी तुम्ही शेतकऱ्यांना देताय का की जेणेकरून ती साईज तयार व्हावी, किंवा स्प्रे मधनं असं काय जाते का साईज साठी? सर्वात महत्वाचं म्हणजे ड्रीप ऍप्लिकेशन चांगले असतात आमचे, म्हणजे महत्वाचे 05234 असू द्या, स्टेप बघून म्हणजे 0050 असू द्या, किंवा 134013 असू द्या, किंवा 4527 असू द्या, कोणतंही म्हणजे स्टेप बघून आम्ही स्टेप बाय स्टेप देऊन जातो. म्हणजे आता कोणती गरज आहे, आता आपल्याला पोटॅश वाढवायचं आहे, फॉस्फरस वाढवायचं आहे, का नायट्रोजन वाढवायचं आहे, किंवा दोन्ही मिक्स वाढवायचं आहे, किंवा तिन्ही बी मिक्स वाढवायचं आहे, त्या स्टेप नुसार आम्ही देतोय. मग त्या बागेचे स्टेप कोणते त्यानुसार देतोय. आता मला सांगा, ज्यावेळेला तुम्ही साईज मधनं पुढे जाचाल त्यावेळेला मेन पुन्हा 2-3 समस्या मोठ्या आहेत. ते पुन्हा ही आता आपण ज्या जमिनीमध्ये बसलोय ती हलकी रान आहे, आणि जमीन हलकी असली की तेल्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तर त्या अशा वेळेला नेमकं आपल्या बागेमध्ये तेल्याचा अटॅक येऊ नये, किंवा आता मी काही झाडं बघितली की काही झाडांवर तेले आहे पण तो फळावर गेला नाही, तर इथं नेमकी काय प्रॅक्टिस केली, आणि तेल्याग्रस्त बागेमध्ये तुम्ही काय प्रॅक्टिस करता नेमकी? तर सर्वात महत्वाचा विषय काय आहे की आमचं कॉपरचं स्प्रे कमीच असतात, कॉपरचा काय लय मोठा रूल नाही आपल्या प्लॉटमध्ये, किंवा सर्वात मुळी ऍक्टिव्ह जर ठेवली, सुरुवातीचं प्रॅक्टिस आमचं योग्य आहे, त्याच्यामुळे तेलाला आम्हाला विशेष काय मारायला लागत नाही, ऑन द स्पॉट रिकव्हर होत आहे. आणि ज्या वेळेला जी डेफिशियन्सी आहे ती जर त्या झाडाला दिली तर तुम्हाला तेल येणारच नाही, हा सर्वात महत्वाचा विषय आहे. त्याच्यामुळे असं नाही सांगू शकत मार्केटमध्ये भयानक तेलाचे औषध आहेत, पण तेले आल्यानंतर आपण काही म्हणू शकत नाही की ते औषध टाकलं आणि ते काम केलं असं होणार नाही. तेल्यासाठी झाड पैलवान ठेवणं गरजेचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं झाड पैलवान ठेवणं गरजेचं आहे, तर तुम्हाला तेल्या बिलकुल जाणवणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचा दुसरा एक विषय काय आहे की आम्ही ज्या तेलाचं पॅच आहेत त्या पॅच वरती काय करतो, आपलं मार्केटमधलं ब्ल्यू कॉपर आणि जवसाचं तेल मार्केटमधनं काढून घ्यायला होतो शेतकऱ्यांना, आणि ते रबडी म्हणतो, म्हणजे एकाच एक, म्हणजे समजा अर्धा किलो ब्ल्यू कॉपर असेल तर अर्धा लिटर जवस तेल, ती दोन्ही रबडी बनवतो आम्ही. ज्या तेलकटच्या पॅचवर आहे तेवढ्या वरची साल काढून तिथं पॅक करायला होतोय. ती पॅक झाल्यानंतर पुढल्या वर्षी बिलकुल तेलकट ते जाणवणार नाही, ती वरती येतच नाही, आणि तो पॅच क्लिअर होऊन पुढल्या वर्षी आपण म्हणणार नाही की ते तेलकट होतं. एवढं रिकव्हर आमचं प्रॅक्टिस मध्ये आमच्या निदर्शनास आलं. मार्केटमध्ये आता बऱ्यापैकी म्हणजे आता माझ्या 400-500 प्लॉट मध्ये जवळजवळ 300-400 प्लॉट माझं तेलकटचं पॅच आहेत, ती प्लॉट मी रिकव्हर केलेत. फक्त एवढंच कारण आहे की त्याचं बरोबर सर्वात महत्वाचा हा विषय आहे. आता मला सांगा की सगळी प्रॅक्टिस सर सांगतायत की ते कशा पद्धतीनं जात आहेत इथं आता झाडं तुम्ही जर बघितलं तर साधारण एका झाडाला सरासरी किती फळ आहे ती, आणि साईज बघितली तर सरासरी झाड किती तुटेल असं वाटतंय? सरासरी आपल्या बागेला 90 फळ आहे, 85 ते 90 फळ आहे. बरं. आणि साईज बघताय साधारणपणे 25 किलो माल तुटल असं अंदाज आहे. बरं. आणि 25 किलो जरी माल तुटला तर सरासरी 15 टन माल आपल्या बागेमध्ये निघेल. आणि आपण काय लय अपेक्षा आपली काय नाही, 100+ न जरी म्हणलं रुपये, पण 100+ न जरी मिळाला रेट आपल्याला तर 15 लाख आपल्याला आरामात होते. बरोबर. खर्च किती झाला त्याला आतापर्यंत? खर्च आतापर्यंत साधारणपणे स्प्रे आणि खतांचा खर्च 1.5 लाख रुपये झाला. हा, म्हणजे छाटणीचा 20,000. छाटणीबद्दल जरा सांगा मला थोडस. मी येतोच आता, खरं तर हे दर पण भारी आहे बघा. हे स्प्रे मध्ये पैसे वाचल्यामुळे अवघा 1.5 लाख रुपये खर्च 2 एकरात झालाय. आणि 100 काय तुम्हाला मी सांगतो 150 आसपास दर तुम्हाला सापडेल, कारण इतके दर चांगले चालले ते आणि कष्ट इतकं केलंय तर ते नशीब या वेळा चांगलं चाललं असं वाटतं. चालाय बी पाहिजे, दर मिळायला पाहिजे शेतकऱ्याला. चाला एवढी मेहनत शेतकरी करतो. मला सांगा की छाटणी, मला तुमची आज बाग फिरताना सगळ्यात जास्त काय आवडलं असेल, मी तुम्हाला हे लय वेळा म्हणतोय, तर झाड आवडले.
हा. हे फार शाश्वत आहे. 10-15 वर्ष हे झाड बागत तुमच्या इथं टिकणार आहे. हे झाड जर प्रॉपर तयार झालं तर ही छाटणी करणारी सिस्टीम कुठली आहे का, कोण करते छाटणी, किती भारी करते? छाटणी करणारे हे डोंगरगावचे आहेत. विठ्ठल गवळी म्हणून त्यांचं नाव आहे. बर. आणि छाटणी एवढी त्यांची परफेक्ट आहे. आणि सुरुवातीचं त्यांच्या टीम मध्ये 8-10 कामगार आहेत. सुरुवातीला छाटणी करताना प्रत्येक व्यक्तीला एकच मी झाड छाटायला होतो. दोघात एक झाड कधी धरायला हवत नाही. एकाला एकच झाड. आणि पूर्ण एक झाड छाटेपर्यंत मी थांबतो आणि मला जशी पाहिजे तशा पद्धतीने ती झाड छाटलं का विषय संपला. मी पुन्हा 5 वाजताच येतो बाग सुटताना आणि परत प्रत्येकाच्या वळीला राऊंड मारतो आणि मग सांगतो कुणाचं काय जर प्रॉब्लेम असेल, अरे ही कुणाची वळ आहे, हे असं झालंय बघा, हे एवढं झाड व्यवस्थित करून घ्या. बरोबर. त्यामुळे एकदम म्हणजे मला त्या लेबरच्या मागे फिरायची सुद्धा गरज पडत नाही. आणि खरं तर इतकं लक्ष शेतकऱ्याचं असायलाच पाहिजे, कारण त्याच्यावरच पुढचं उत्पन्न तुम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने घेणार आहे. तर ही सरांची प्रॅक्टिस आहे, कोटे सरांची त्या पाठीमागचं मार्गदर्शन आहे. खऱ्या अर्थाने मी म्हणाल तसं सर म्हणतायत की 25 किलोनं झाड तुटेल, रेट 100+ आपल्याला. आज रेट खूप जास्त आहेत. महिन्याभराचा तर प्रश्न मध्ये आहे. महिन्याभरानंतर मी पुन्हा एकदा ह्या बागेमध्ये येऊ, आपण तो कंटिन्यू शूट करू, तिथं बोलू, व्यापाऱ्याला बोलू, तो माल घेणार आहे त्यावेळेला प्रत्यक्षात त्याचा अनुभव काय, त्याला साईज कशी वाटते, माल शायनिंग फिनिशिंग कशी वाटते, ह्या सगळ्या गोष्टी आपण घेऊ. फक्त शेवटचा प्रश्न शेवट मुलाखतीला करताना तुम्हाला कुठे सर विचारत आहे की 1 महिना राहिलाय, ह्या 1 महिन्यानंतर बरोबर शेवटचा महिना हा साईज साठीचा महत्वाचा महिना असतो, किंवा शेवटच्या 15 दिवसामध्ये साईज चांगली होते. आता इथे तुम्हाला 2 प्रश्न आहेत की हे शेवटच्या 15-20 दिवसामध्ये साईज झपाट्यानं व्हावी, चांगली व्हावी, पण हे होताना माल तडकू नये ह्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, शेतकरी हार्वेस्टिंगला कधी कधी रेटमुळे इतकी गडबड करतो की ते शेवटच्या दिवसात नेमका त्याचा माल साईजनं वाढायचा टायमिंग आलेला असते आणि त्यात ती काढून टाकते माल. तर ती दम शेतकऱ्यांना कसा काढला पाहिजे, ते नेमकं कसं ओळखायचं, तुम्ही शेतकऱ्याला काय सल्ला देता आणि शेवटच्या टप्प्यात ती साईज कशी मिळवायची? शेवटी आता शुगर भरणीचा विषय आहे की आपण शेवटच्या टप्प्यामध्ये झाडाला आपल्या पोटॅश लेवल वाढवणं गरजेचं आहे. बरोबर. जेवढे आपण जास्त पोटॅश लेवल त्याच्या झाडानुसार आपण देऊ, म्हणजे अति पण नाही चालत, काही गरज पण नाही. त्यामुळे आम्ही पोटॅश जास्त देतो आणि त्याला अपटॅकला काय असेल ते देतो, म्हणजे पोटॅश मोबालायझन बॅक्टेरिया, म्हणजे केस बी जास्त देतो आता शेवटच्या टप्प्यामध्ये. ओके. आता आणि कॉटनच्या स्लऱ्या चालू आहेत, त्या चालू केलेत, म्हणजे इथून पुढे आता कंटिन्यू 1 महिना कॉटनच्या स्लऱ्या चालू असतात. ह्या 2 महत्वाचा पॉईंट आहेत. आणि सर्वात महत्वाचा दुसरा विषय की आता शेवटच्या टप्प्यामध्ये तडकण्याचं प्रमाण वाढू शकतं. त्यासाठी साल पातळ होणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुमचं मग कॅल्शियम बोरॉनची गरज आहे सध्या शेवटच्या टप्प्यात. तुमचे साल पातळ होणं गरजेचं आहे. पेशींचं विभाजन प्रॉपर झालं पाहिजे. बरोबर. फळ तुमचं लवचिक झालं पाहिजे सगळ्यात महत्वाचं, तर त्याला ग्रीप पकडणार. तसंच हार्ड ठेवलं तर ते फळ 100% तडकणार. बरोबर. त्याच्यासाठी आपल्याला कॅल्शियम बोरॉन देणं गरजेचं आहे. आणि खालून तर आपण मटेरियल देणारच आहे. बरोबर. त्याच्यामुळे प्रॉपर साईज होऊन जाते आपल्याला. काय कलर फिनिशिंग किंवा ग्लायझनिंग म्हणतात किंवा शायनिंग चकाकी म्हणतो, लस्टर येणं म्हणतो आपण, तर हे नेमकं येणं रेटसाठी किती महत्व असतं, त्यासाठी वेगळं काय होतं का प्रॅक्टिस? तर विषय काय आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये 15 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी होऊन जातात त्याच्या. म्हणजे काय करतो आपण, रेट आहे किंवा ह्या गोष्टी आहेत, जेवढी 5.5-6 महिन्यापर्यंत जेवढी साईज होणार आहे तेवढे शेवटच्या 15 किंवा 3 आठवड्यामध्ये त्याच्या 50% साईज वाढली जाते. बरोबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे फळ आता समजा 300 आहे ते फळ डायरेक्ट 450 पर्यंत जाते 15-3 आठवड्यामध्ये किंवा महिन्यामध्येच. बरोबर. बरोबर. त्याच्यामुळे आपण काय न गडबड करता आम्ही प्रॉपर त्याचा दिवस, रेट कमी होतील जास्त होतील तो विषय नाही, पण आपलं अवरेज जे आहे ते आपण मिस करतोय आपण फास्ट तोडून. बरोबर. आणि काय होतं की तुमची मार्केटमध्ये म्हणजे FRA वगैरे आली तर एक साईड थोडी कलर कमी राहतो, एक साईड कलर जास्त असतो कमी दिवसात तोडल्यामुळं. बरोबर. तर प्रॉपर त्याचा दिवस कंप्लीट झाल्यानंतर फळामध्ये वेट जास्त भरत. सगळ्यात महत्वाचा विषय हेच फळ आता तोडून टाकलं तर 250-300 भरत आहे आणि अजून 1 महिन्यानंतर तोडलं तर 300 टाकलं 450 जाते. बरोबर. हा फायदा आहे तिथं. त्यामुळे एक झाड 5 किलो जरी वाढलं तरी 6-5-30 माल किती वाढला नेमकं, भयानक माल वाढतो. बरोबर. म्हणजे हे मग आपण 5-10 रुपयाच्या रेटसाठी आपण 2-3 टन 4 टन आपण मिस करतोय. बरोबर. हा विषय सगळ्यात महत्वाचा विषय. त्यामुळे बऱ्यापैकी मार्केटमध्ये शेतकरी हीच प्रॉब्लेम आहे की रेटमुळे नाही किंवा कशामुळे गडबड करतात जास्त शेवटच्या टप्प्यामध्ये गडबड कसलीही करायची नाही हार्वेस्टिंगला. बरोबर. प्रॉपर देणं, प्रॉपर शेवटी आल्यानंतरच आपण देणं गरजेचं आहे. त्यावेळेला 100% माल आपला. आता हे समजा 90 फळ आहेत, जवळजवळ 90% फळ तुमचं तागड्यात जाणार आहे, वजनामध्ये जाणार आहे. बरोबर. एवढं आम्ही प्रॉपर ठेवलंय. त्याच्यावरती थिनिंग प्रॉपर करून ठेवलंय. बरोबर. शेंड्याला तुम्हाला माल कुठेही जाणवत नाही, बऱ्यापैकी आत माल आहे सगळा. बरोबर. त्याच्यामुळे हे जी साईज भयानक होणार आहे. बरोबर. काय विषय नाही.
आणि मार्केटच्या सिस्टीमनुसार रेट पण 20-25 रुपये जास्त मिळणार आहे. का तर त्याच्यावर फिनिशिंग आहे. तर अतिशय सायलंट तुमचे सगळे फॉर्म्युला आहेत. ज्या टाईपनं तुमचं बोलणं आहे किंवा ज्या टाईपचा तुमचा स्वभाव आहे तितकंच तुम्ही सायलंट ट्रीटमेंट बी झाडाशीला करताय. ती फार महत्वाची गोष्ट आहे. मी म्हणाल तसं डाळिंबाचं झाड हे फार चिवडायचं किंवा फार त्याचा हाल करायचं झाड नाही. हे सोपं आहे. हे मुळातच जंगली आहे. हे कुठं बी येणार, कसं बी वाढणार, दुर्लक्षित असलेलं होतं तशा अर्थानं. हे पुन्हा पैसे द्यायला लागले आणि त्याचं महत्व आरोग्याच्या दृष्टीनं किंवा आपल्या हेल्थमध्ये इथं खूप सलाईन लाईनमध्ये वगैरे ह्या डाळिंबाला मोठं महत्व आहे. त्यामुळे व्यापार लाईनला ह्याला मोठं महत्व आलंय. पण हे तसं पीक थोडंसं कानाडोळा करायचं पण काळजीपूर्वक असंच पीक आहे. त्याच्यामध्ये हे कुठे सर असतील किंवा सरांची मोठी मेहनत दिसते. मी म्हणाल तसं एका महिन्यानंतर या प्लॉटवर भेटू, त्यावेळेला एक वेगळ्या पद्धतीनं बोलू, एक वेगळा विषय हाताळू. त्यावेळेला देखील कुठे सर सोबत असतील त्यांच्याकडून देखील बोलू. अर्थात हा व्हिडिओ झाल्यानंतर काही प्रॅक्टिसेस किंवा तुमच्या प्लॉटच्या अडचणी किंवा तुमच्या प्लॉटच्या संदर्भाने काय माहिती पाहिजे असेल तर आम्ही कुठे सरांचा नंबर व्हिडिओमध्ये खाली टाकून देतो अधिक माहितीसाठी संपर्क म्हणून. तिथे त्यांना भेटा, बोलवा, चर्चा करा. मला तुम्ही आज फार बोलला नाही पण मला त्यातली आवडलेली गोष्ट अशी आहे की तुम्ही ह्याचं फार हाल करत नाही, की तुम्ही अगदी रेस्ट पिरियडमध्ये चांगलं काम करता. तुमच्या आपोआप कळ्याला तिथे चांगल्या पद्धतीने काम केलं जातं. तुम्ही तेल्यासाठी म्हणताय की झाड पहिलवान असणं गरजेचं आहे, मग ते चांगल्या पद्धतीनं फाईट करू शकतं. नंतर तुम्ही ग्लायझनिंग असेल किंवा क्लस्टरसाठी असेल, मालवाढीसाठी असेल, अगदी डे 1 पासून किंवा रेस्ट पिरियडमध्ये म्हणजे आपल्या बागेमध्ये असलेलं फळ साईज न व्हावं ह्याचं प्लॅनिंग तुम्ही त्या बागेला फळ यायच्या अगोदर करता. ही चांगली महत्वाची गोष्ट आहे. आणि मग तिथून ही सोपी औषधं जवळपास मागच्या वेळेला 73-75 फवारण्या आणि ह्या वेळेला 35 फवारण्या, त्यामध्ये लाखभर रुपयाचा खर्च वाचणं ही शेतकऱ्यासाठी उत्पन्नच आहे ना. लाखभर रुपयाचा खर्चाची बचत म्हणजे प्रॉफिट वाढच आहे तिथं. तशा आता हे काम अतिशय चांगलं आहे. तर ह्या व्हिडिओमधून आम्ही तुमच्यासाठी हा प्रयत्न केला बोलवून घ्यायचा की अशा पद्धतीनं सांगोल तालुक्यामध्ये शेतकरी सध्या काय काय पद्धतीचं प्रॅक्टिस करतायत. झाडाची छाटणी प्रॉपर असणं किती महत्वाचं असतं, थिनिंग किती महत्वाचं असतं, आलेला माल प्रॉपर काढला लागणं किती महत्वाचं असतं, तुमचा माल रोगमुक्त असणं किती महत्वाचं असतं, तुमच्या मालावर तेल्या नसणं किंवा कुठल्याही बाकीचे रोग नसणं, डाग नसणं हे शेवटच्या रेटवर किती महत्वाचं काम करतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीचं आणि झाडाचं नुकसान न करता दीर्घकालीन शाश्वत उत्पादनाकडे जात असताना रासायनिक खतांचा वापर कमी आणि ऑर्गॅनिक स्लरी असतील किंवा ऑर्गॅनिक खत असेल ते कंपोस्ट करून त्याच्या अशा पद्धतीनं पलीकडे बघितलं तर तुम्हाला व्हिज्युअल मध्ये दिसत असेल की खताचा एक प्रॉपर ढिगारा पुढच्या वर्षीच्या बहारासाठी तयार करून आताच ठेवलाय. तो 4 महिने तिथे ठेवलाय, अजून 2-2.5 महिने टाकला जाणार, म्हणजे 6 महिने खत तिथं प्रॉपर कंपोस्ट होऊन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्लरी, जीवामृत किंवा बाकीचे काही रासायनिक तुम्ही थोड्याशा गोष्टी डिकम्पोजर बेस्ड वगैरे गोष्टी तुम्ही तिथे करताय. हे भारी आहे. याच्यामुळे जमीन पोषक राहणार आहे, याच्यामुळे मुळ्या चांगल्या राहणार आहे, त्या आपटेक प्रॉपर होणार आहे, झाड चांगलं बनणार आहे आणि झाड चांगलं आले की पण आपलं काम संपतं. झाडाचं काम करायसाठी समर्थ आहे. हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली याबद्दल आम्हाला नक्की कमेंट करा. कुठे सरांचा नंबर खाली देतो, त्यांच्याशी संपर्क साधा आणि माहिती मिळवा. धन्यवाद.